1983 सालापासून या पुरस्काराला सुरुवात झाली. एस.एन. जोशी या पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि दरवर्षी विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या पुण्यतिथी निमित्त टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा केला जातो. ज्या ज्या व्यक्तींचा भारताच्या जडणघडणीत हा मोठा सहभाग राहिला आणि ज्यांनी फक्त भारतातच नाही पण जागतिक पातळीवर नावलौकिकी मिळवली, अशा लोकांचा सन्मान दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देऊन हा केला जातो. यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त एकत्र बसले तेव्हा आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर श्री अजित डोवाल यांचं नाव सगळ्यांच्या समोर आलं आणि त्यामुळे यंदाच्या वर्षीचा पुरस्कार हा डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचं कार्य ॲज अ इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून आपण बघितलं तर खूप मोठं राहिलेलं आहे. 12 वर्षाहून अधिक सर्वात लॉंगेस्ट सर्विंग ते नॅशनल ॲडवायझर आहेत, सिक्युरिटी ॲडवायझर, आणि 33 वर्षापेक्षा जास्त अनुभव त्यांचा इंटेलिजन्समध्ये हा काम करण्याचा आहे. खूप लहान वयापासून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून भारताला सुरक्षित ठेवण्याकरता खूप चांगले उपक्रम हातात घेतले आणि बरेचसे त्यांचे क्लासिफाईड आहेत. पण आपल्याला रिसेंटली अगदी काही जर का आपण बघितले तर उरी, नंतर सर्जिकल स्ट्राईक असेल, बालाकोट एअर स्ट्राईक असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, मिझोराम बद्दल त्यांनी घेतलेली भूमिका असेल, ऑपरेशन ब्लॅक थंडर असेल, जे अनेक लोकांना त्याच्यात त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे. पाकिस्तानी एजंट म्हणून तिथे आज ते शिरले. खूप एक भारताला विदाउट मेकिंग नॉईज म्हणता येईल सिक्युअर ठेवण्याचं कार्य जे करतात, यांचं नाव कधी पेपरला येत नाही, त्यांना कुठल्याही टाळ्यांनी कधी रेकग्नेशन मिळत नाही, कुठल्या हेडलाईन्सनी मिळत नाही, पण ते सायलेंटली ही बॅटल लढत असतात आणि देशाला आतंकवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवत असतात. अशा व्यक्तीचा सन्मान यंदाच्या वर्षी करावा असं सर्व विश्वस्तांच्या समोर आलं. त्यामुळे अशा क्षेत्रातल्या व्यक्तीचा पहिल्यांदा टिळक स्मारक संस्थेतर्फे हा सन्मान होतोय. 1 ऑगस्टला सकाळी 12 वाजता हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळच्या ग्राउंडमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर हा पार पडेल. आपले सन्माननीय गृहमंत्री श्री अमित शहा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार हे देखील या कार्यक्रमाला इथे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.